हा होता कस्टमरचा ब्लाऊज. अशा प्रकारचे माझ्याकडे 3 ब्लाऊज आणि 2 साडीवरचे असे 5 ब्लाऊज एका लेडीजचे आलेले होते. आता मी एक रात्री शिवून घेतला होता आणि हे 2 कट करून घेतले होते. तर त्यातला हा पिंक कलरचा ब्लाऊज आज शिवणं चालू होतं. अंकिता सिद्धी त्यांच्याकडे गेलेली होती, त्यामुळे मी पटकन ब्लाऊज शिवण्याची तयारी करत होते. मध्ये मध्ये राजवीर मध्येच परेशान करत होता, पण काय करणार, त्याचा हा लहान वय खेळण्याचं आहे आणि माझं काम करायचं. त्यामुळं माझं काम चालू होतं आणि त्याचं खेळणं चालू होतं. रात्रीच ब्लाऊज कट करून घेतले आणि आता घेतले ते शिवायला वेळ लागत नाही, पण मुलं मध्ये मध्ये करत असल्यावर खूप वेळ लागतो. मध्येच 2 वेळेस लाईटही गेली, त्यामुळे आणखी वेळ लागला. मला जशा पद्धतीचे जमतात तसे ब्लाऊज मी लग्नाच्या आधी 1-1.5 महिना क्लास केला होता. त्यानंतर भरपूर ब्लाऊज प्रॅक्टिस केली. खूप ब्लाऊज येत होते माझ्याकडं. आणि त्यानंतर लग्न झालं. काही दिवसांनी मी ब्लाऊज शिवणं बंद केलं आणि माझी प्रॅक्टिस सुटली. म्हणून मला ब्लाऊज येत नव्हते. भरपूर प्रमाणात थोड्याशा मिस्टेक होत होत्या. आता लग्न झाल्यानंतर 1 वर्ष तरी ब्लाऊज शिवले. त्यानंतर राजवीर झाला. राजवीर राहिल्यापासून तो झाल्यानंतर कधीच ब्लाऊज शिवणं झालं नाही माझ्याकडून. आत्ता सुरुवात केलेली आहे मी ब्लाऊज शिवायला. थोडं करून प्रॅक्टिस चालू आहे माझी. त्यामुळं काही बायका टाकतात माझ्याकडे ब्लाऊज शिवायला. तर अशा प्रकारे मी थोडेफार घरगुती ब्लाऊज घेत असते. जे सामान्य आहेत ते टाकतात माझ्याकडे. मोटर असल्यामुळे खूप फास्ट होतं ब्लाऊज शिवणं. शिलाई काम करणं हा माझा खूप आवडता छंद होता. त्यातल्या त्यात विणकाम तर मला इतकं प्रचंड आवडायचं. माझ्या मैत्रिणीने फक्त मला एक साखळी शिकवली होती. त्या एका साखळीपासून मी कितीतरी वस्तू बनवल्या. पण जसं लग्न झाल्यानंतर 1 वर्षभर तरी मी ह्या गोष्टीवर खूप लक्ष दिलं. नंतर मी म्हणजे म्हणतात ना, मुलं बाळ झाले की सगळं विसरून जावं लागतं, तसं मी सगळं जवळपास सोडलं. आणि आता मला ते छंद खूप कमी होत गेले माझे. कारण मुलं इतके त्रास देतात. मशीनवर बसलं की राजवीर माझ्या पॅन्डलच्या खाली येऊन बसायचा, वर तरी बसायचा. माझं काही शिवणं होत नव्हतं. आता तो 3.5-4 वर्षाचा होत आहे, त्याच्यामुळं तो एवढा काही त्रास देत नाही. आता त्याला कळतं. आणि जेव्हा लहान होता तेव्हा तो मशीनवर येऊन बसायचा. आता माझी मुलगी पण जवळपास 1.5 वर्षाची आहे. ती पण खूप त्रास देते. पण आता ती आमच्या शेजारी सिद्धी सानवी त्यांच्या घरी असते, त्यामुळं तिचा काही एवढा त्रास होत नाही मला. घरी असल्यावरही ते तिची राजवीरसोबत खेळते. राजवीरला खेळायला कोणीच नसायचं, म्हणून राजवीर मलाच त्रास देत होता. आणि पुन्हा मी माझ्या ब्लाऊजच्या जर्नीकडे स्टार्टअप केलेलं आहे. आता मी हळूहळू प्रॅक्टिस पण करते, कस्टमरचे ब्लाऊज पण घेते आणि मोबाईलवर वगैरे व्हिडिओ बघून शिवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला माझे ब्लाऊज कसे वाटतात? खूप स्पीड वाढवली आहे मी, कारण एवढा मोठा व्हिडिओ टाकणं माझ्याच्याने शक्य होणार नाही, म्हणून मला मध्येच स्पीड वाढवावी लागत आहे. मध्येच कमी करत आहे. माझा राजवीर मध्ये करत आहेत आणि मी थोडं रात्री झोप न झाल्यामुळं थोडीशी परेशान आहे. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला स्माईल तर दिसणारच नाही, कारण मी खूप परेशान झालेले आहे झोप न झाल्यामुळं. लग्नाच्या आधी मी रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजायचा. आई म्हणायची झोप. मी झोपत नसायची. मला इतका छंद होता ब्लाऊज शिवण्याचा. एवढी प्रचंड आवड होती. वेगवेगळ्या डिझाईन बनवणं, हेअरस्टाईल करणं खूप आवडायचं मला. आणि लग्नानंतर इतके चेंजेस होतात माणसाच्या लाईफमध्ये. खूप सगळ्यांचा धाक असतो, भीती,
फ्रीडम असतं, पण आपणच मनाने पाळतो अशा गोष्टी. आणि आधी म्हणजे काय, असं कितीही आईवडील बोलतात झोप, अभ्यास कर, हे कर, चांगलं सांगतात आपल्यासाठी. आपल्याला त्यावेळेस नुसतं किती शिकू, काय करू हेच करायचं असतं. आणि लग्नानंतर असे त्रास होतात. जेव्हा एन्जॉय करण्याचं वय आहे तेव्हा करत नाही, आणि नंतर असे प्रॉब्लेम येते. पण आता असो, झालं गेलं विसरून. आता पुन्हा एकदा शिवायची सुरुवात आहे. तेव्हा छंद होता, आणि आता पण आहे छंद, पण त्यासोबतच मेहनत केली तरच आपल्याला त्याचं कष्टाचं फळ मिळणार असं आहे. त्यामुळं आता तर प्रॅक्टिस केल्याशिवाय ऑप्शन नाही, आणि हे करावंच लागणार आहे मला. कारण मला पण आता 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी, त्यांचं पण भविष्य आहे. अजून एकदा क्लास करावा असं वाटतं मला, पण कधी कधी वाटतं आता बाहेर पडणं सोपं नाही, मुलांना बघायला कोणी नाही. एका तासाच्या जवळपास महिन्याचे 1 तासभर शिकण्यासाठी जवळपास 3-3,500 रुपये लागतात. आणि त्या 3-3,500 रुपयापेक्षाही महत्त्वाचं मुलांना वेळ. मुलं कोण बघणार असा प्रश्न. त्यामुळं आपण बाहेर पडू शकत नाही. त्यातल्या त्यात कोण चांगलं शिकवतो, कोण नाही, हे आपल्याला माहीत नाही. त्यापेक्षा यूट्यूबमुळं एवढं काही शक्य झालेलं आहे. यूट्यूबवर काही पण शिकता येतं आपल्याला. माझ्या बेसिक मी पहिल्याच शिकलेलं आहे सगळ्या. त्यानंतर मी थोड्याफार चुका मी माझ्या फोनमध्ये बघते. मी एकदम पूर्ण व्हिडिओमधलं शिकत नाही, आणि पूर्ण मला पहिलं शिकवलं आहे तेही लक्षात ठेवत नाही. मी माझ्या डोक्याचा थोडासा वापर करते. ते काही हे काही असं म्हणून माझं वेगळंच गणित असतं. अशाच प्रकारे मी ब्लाऊज शिवत असते. पण सुरुवात आहे म्हणून मी आधी पेपर कटिंग, मग अस्तर वगैरे कटिंग करत असते, त्यानंतरच ब्लाऊज शिवते. कारण डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग करता येते आपल्याला पिसावर, पण चुकू नये. आपल्यावर कुणाची तरी जिम्मेदारी असते. त्यांचं ब्लाऊज हिसकलं की त्यांचं पूर्ण म्हणजे त्याला सुधरवता येत नाही. ड्रेस वगैरेला सुधरवता येऊ शकतं आपल्याला, पण ब्लाऊजला नाही. त्यामुळं कुणी पण अपेक्षेनेच आपल्याकडे कस्टमर येत असतात. आपण पण त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. मी बटनपट्टी आणि लुकपट्टी, हुकपट्टी लावण्यासाठी पट्टी कापून ठेवली होती, तरी पण ती कुठं हरवली माहीत नाही. मुलं असल्यावर असाच गोंधळ उडतो, म्हणून मला डबल ती कट करून घ्यावी लागली. शोधून परेशान झाले होते, पण ती काही मिळाली नाही. पुन्हा मी ती ब्लाऊजमधून कापून घेतली. ब्लाऊज म्हणजे इतके तुकडे असतात, तो पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत त्या पिसाचा एकही तुकडा आपण टाकून देऊ शकत नाही. जपून ठेवावा लागतो त्याला. त्याचा एक एक तुकडा कधी कामं येईल काही सांगता येत नाही. कुणाच्या ब्लाऊजमधला खूप पीस उरतो, आणि कुणाच्या ब्लाऊजमधला बिलकुल उरत नाही. हुकपट्टी आणि लुकपट्टी जोडल्यानंतर खूप छान लुक येतो ब्लाऊजला. मी काही भाग दाखवू शकले, काही भाग दाखवला नाही आहे माझ्याकडून, कारण हा माझा शिलाईचा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आधी व्हिडिओ केलेला आहे, पण शिलाईचा म्हणजे ब्लाऊज वगैरे शिलाईचा कधीच नाही केलेला. हा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळं समजून घ्या. मशीनचा आवाज वगैरे मी टाकलेला नाही, नंतर व्हॉईस ओव्हर करून मी आवाज दिलेला आहे. कारण एकाच वेळी मशीनचा आणि माझा आवाज येऊ शकणार नाही, म्हणून मी अशा पद्धतीने आवाज दिलेला आहे. आणि इथे कूलर चालू असल्यामुळे कूलरचा देखील आवाज आहे, कारण मी दिवसा तर व्हॉईस ओव्हर करू शकत नाही, कारण मुलं असतात. आणि रात्रीच मला हे काम करावं लागलं आहे, त्यामुळं ते झोपलेले तेव्हाच मी हे करते. ते जागा असताना मी काहीच करू शकत नाही. मोबाईलमधले कामं तर नाहीच करू शकत.
राजवीर मग खेळत आहे. मी गळ्याच्या पट्ट्या लावून घेत आहे. गळ्याच्या पट्ट्या लावताना खूप क्रॉस पट्ट्या कट कराव्या लागतात, त्या जवळपास पाऊण इंचाच्या. आणि त्यानंतर त्याला बारीक दाबटीप घेऊन लावून घ्यावा लागतो. जेवढी काळजी गोट लावताना घेतो तेवढा गळ्याचा गोट सुंदर येतो आणि छान येतो. परफेक्ट माप घेताना थोड्याशा चुकाही होतात. थोडंसं माप घेतलं, ॲक्युरेट माप आलं ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. माझी तर सुरुवात होती, पण आता पुन्हा एकदा सुरुवात आहे. त्यामुळं आता नव्याने ब्लाऊज शिकते. माझा मुलगा कसा झोळीमध्ये खेळतो आहे. जी लहान आहे तिला आता अजिबात त्या झोक्यात झोपायला वगैरे आवडत नाही. ती खाली झोपते. आणि जो मोठा आहे त्याला ह्यात खेळायला इतकी मज्जा येते, म्हणून मी काही त्याला सोडत नाही. कारण हे वय गेलं की पुन्हा काही हे वय येणार नाही. आत्ता काय खेळायचं ते खेळू द्या. मी कामाच्या ह्याच्यात त्याला माझंही लक्ष देणं होत नाही. तो मध्येच मला बोलतो, काहीतरी गप्पा विचारतो. त्याला उतरायचं होतं खाली आणि मी घेते बोलले तर माझ्याकडं आला नाही तो. त्याला स्टूलवरून खाली उतरायचं होतं त्याच्या पाया स्वतः. अशा प्रकारे मी गोट लावून घेत आहे गळ्याला. तर पूर्ण डिटेल माहिती मी कोणतीच नाही सांगितली ब्लाऊजची. फक्त मी काय करायचे, काय नाही, कशी ब्लाऊज शिवत होते हेच सांगितलं आहे तुम्हाला. मी काही ब्लाऊज काय माप घेतलं, कसं घेतलं, कुणाचं घेतलं हे काहीच सांगितलं नाही मी तुम्हाला. त्यामुळे नाही सांगितलं मी. अशा प्रकारे मी गळा पण मस्त चांदणीच्या आकारामध्ये थोडासा म्हणजे तशाच प्रकारचा कट करून घेतलेला आहे आणि तो शिवूनही घेतलेला आहे. मला गळे वेगवेगळे करायला खूप आवडतात, पण कसं आहे आपण कुणाला विचारल्याशिवाय करू शकत नाही. तर मी त्यांना विचारलं होतं. त्यामुळे तुमच्या मनाने जसे तुम्हाला वाटतात तसे टाकून द्या. तर मी पण तशाच प्रकारे तिन्ही ब्लाऊजला वेगवेगळ्या प्रकारचे गळे टाकलेले आहेत. आणि एक काठपदरी साडी आहे, तिला मी जरा छान डिझाईन वगैरे करून देणार आहे त्यांना. त्यांनी मला अस्तर वगैरे दिले नव्हते, त्यामुळे मी ते अस्तर मीच मागवले. अशा प्रकारे हे ब्लाऊज मागचा बॅक पार्ट तयार होत आहे. ब्लाऊज शिवताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण थोडंही इकडं तिकडं शिलाई गेली की पूर्ण ब्लाऊजचं नुकसान, पूर्ण पिसाचंही नुकसान होऊन जाते. आपण त्यात वाढवू शकत नाही, काही नाही. अशा प्रकारे मी गळ्याला टीप मारून घेतली आणि आता त्याला लेस लावायची. माझ्याकडे खूप दिवसापासून ह्या लेस पडलेल्या होत्या. त्या लेस माझ्या आईने मला घेऊन ठेवल्या होत्या लग्नाच्या आधी. त्यानंतर मी खूप कमी प्रमाणात ही लेस वापरली, पण ह्या गळ्याच्या डिझाईनला ही लेस सूट होईल असं मला वाटलं, कारण यामध्ये निळा आकाशी कलर आहे, त्यामुळे मी तो लावून घेतलेला आहे त्या लेसचा. नाहीतर ही लेस यूजच होत नव्हती माझ्याकडून. आता
लेस लावून घेत आहे. लेस जास्त प्रमाणात यूज झालेली नव्हती. मला असं वाटलं की ती ह्या ब्लाऊजमध्ये असा कलर आहे म्हणून ही याला सूट होईल, म्हणून मी तीच लेस तिथं लावून दिली. बऱ्याचदा माझ्याकडून भरपूर चुका होतात, पण मी ते हँडल करत शिकत असते. अशा प्रकारे मी लेस लावून घेतली पूर्ण गळ्याला आणि त्याला डबल एकदा टिप, दोन्ही साईडनी टिप मारून घेतली. गेली लाईट गेली, मध्येच राहिलं. हे बघा माझ्या मुलाचा पसारा, किती छान पद्धतीने त्याने बांगड्या लावून घेतलेल्या होत्या सजवून. मस्त खेळत होता तो. आता मी त्याला ओरडले तर तो रडणार, मारलं तरी तो रडणार. त्यामुळे मी माझं काम होईपर्यंत मी त्याला काहीच करत नाही. तो त्याच्या खेळण्यात बिझी आहे, काहीतरी शोध चालू आहे त्याचा. बांगड्या मोजतोय, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन बनवतोय, वेगवेगळ्या प्रकारे लावतोय, म्हणून मी त्याला काही बोलत नाही. तसा गुणी खूप आहे माझा मुलगा. मध्ये मध्येच काहीतरी काम करतो. आता मला त्रासही होतो, पण छान खेळतो. काही मुलांना खेळायला मुलं लागतात, त्रास देतात, पण तसं नाही. मला असं वाटतं कधी कधी मीच खूप लकी आहे की तो त्याचा एकटा त्याच्या खेळण्यात गुंतून राहतो. मला त्याला जास्त वेळ देण्याची गरज पडत नाही. त्याचा तो खेळतो. कधी कधी मध्येही करू लागतो. हे बघा पट्टेने त्याचं मोजमाप चालू आहे, काहीतरी ट्रेन गाडी बनवतो. ट्रेनचा तर एवढा नाद आहे त्याला, प्रचंड प्रमाणात. रेल्वे, एरोप्लेन, हेलिकॉप्टर, असं काय खूप आवडतं त्याला. कधी पण तेच खेळत असतो तो. आत्तासुद्धा त्याचं ट्रेन 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 चालली इकडून तिकडं, असं काहीतरी चालू आहे. ते बघा मधून स्केल काढली, डबल बाहेरून टाकतोय, काहीतरी खेळणं चालू आहे त्याचं. इतकं छान खेळतो. कधी कधी चिडावं वाटतं आणि कधी कधी त्याचंच खेळणं बघून त्याच्यासोबत खेळावं. माझं गुणगुण करत खेळत शिवत होते आणि त्याचं पण खेळणं चालू होतं. त्याला म्हणलं पलीकडे खेळ, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तो त्याला तिथंच खेळायचं. रॉकेट आलं वगैरे आलं असं सांगत होता मला. तो काही तिथून हललाच नाही थोडा वेळ. अशा प्रकारे ब्लाऊजचं पूर्ण भाई वगैरे झाले. आता भाया ते मोजून घेत आहे मी. दोन्ही भाया एकदम सेम आल्या आहे, मागं पुढे व्हायला नको म्हणून मी त्या मोजून घेत आहे. पण एक भाई थोडीशी मोठी झाली होती आणि एक लहान झाली होती, म्हणून मी शोल्डरमध्ये शिवण्यात थोडं जास्त गेलं होतं, म्हणून झालं होतं तो प्रॉब्लेम, बाकी काही नाही. मग मी पुन्हा ते व्यवस्थित उचलून डबल शिलाई टिप मारून घेतली आणि सगळीकडून ब्लाऊज शिवून घेतला. आता राहिलं होतं फक्त फिटिंग, पण काय बॉबिनच संपली. पुन्हा एकदा बॉबिन भरून घेतली, घ्यायची तयारी चालू होती. पण फिटिंगसाठी माप लागत होतं म्हणून माप घेत होते मी. मापही घेणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी काय होतं, हे जे मापाला दिलेलं ब्लाऊज असतं ते असतं जुनं, आणि त्यांचं म्हणजे तब्येत कमी जास्त झालेली असते, म्हणून ते काही बरोबर येत नाही. आणि बऱ्याचदा आपल्याकडून मग ते ढिल्लं किंवा फिट्टं असं काहीतरी होतं. कारण ते ब्लाऊज मापाला दिलेलं ब्लाऊज असं हवं की ते पूर्ण अंगात एकदम म्हणजे चोपून वगैरे बसायला हवं. नाहीतर कुणी असं म्हणजे जुनं वगैरे ब्लाऊज देतात, ते एकदम ढिल्लं असतं, त्याच्या शिलाई उसवलेल्या असतात, मग ते ब्लाऊज काही व्यवस्थित बसत नाही. मग आपल्याला वाटतं आपण शिवतो त्यातच काहीतरी मिस्टेक झालेली असेल. असं व्हायला नको. जे काही ब्लाऊज असतील ते त्यांच्याकडून मापाचंच घ्या, जेणेकरून आपल्याकडून चुका होणार नाही आणि त्यांना पण ते परफेक्ट बसेल. हे बघा, ह्याचं बांगड्याचं काम खेळणं चालूच होतं. ती पिशवी काही हलत नव्हती.
मला बांगड्या ठेवायला काही नव्हतं म्हणून मी पिशवीत भरून ठेवलं होतं आणि ह्याचा बांगड्याच खेळत होता हा. आता म्हणला मग की मम्मी तू खूप कचरा केलास, किती घाण केली घरात, तुला कळत नाही का इतकी घाण करते, थांबणे आता झाडून घेतो. हे बघा कसं काम चालू आहे त्याचं. मग आता मी लक्की नको समजू स्वतःला, तर काय करू. कधी कधी असा इतका गुन्हे वागतो, कधी कधी इतका हट्ट करतो की बास मारल्याशिवाय ऑप्शनच नाही. मारायचं नाही मला, पण कधी कधी मारावं लागतं. हे बघा किती छान प्रकारे त्यांनी सगळा कचरा गोळा करून नेला आहे. थोडाफार राहतो, पण जे केलं तेच 3.5 आणि 2-2.5-3 वर्षात काय येणार आहे मुलाला यापेक्षा, ते बी न शिकवतं. हे खूप महत्त्वाचं आहे. एवढे तरी सवयी आहेत. पण आपण आपल्या टेन्शनमुळे, त्रासामुळे आपल्या मुलांवर एकदा तरी हात उचलतो, काहीतरी होतो, काहीतरी त्रास. आपण आपल्या त्रासामुळे कमी, पण दुसऱ्याच्या ऐकून जास्त मुलांना त्रास देतो. हे बघा झालं माझं ब्लाऊज रेडी. कसं आहे कमेंट करून